आज महाशिवरात्रीचा खास दिवस. आम्ही व्हाईट ड्रेस घालून निघालो मंदिरात. सर्वात आधी गेलो पिंपळगाव बसवंत मधल्या स्वामींच्या मठात. तिथे मोठं वडाचं झाड आहे. 11 फेऱ्या मारल्या की इच्छा पूर्ण होते असं म्हणतात. आम्ही मनापासून 11 फेऱ्या मारल्या आणि खूप शांत आणि पॉझिटिव्ह वाटत होतं. त्यानंतर कोकोने स्वामींचा आशीर्वाद घेतला आणि काय सांगू, तो स्वतः खाली झोपून पाया पडला. किती समजतं ना त्याला, अगदी बघतच राहिलो आम्ही. मठाच्या बाहेर स्वामींच्या पादुका होत्या, त्यालाही तिथे जाऊन पाया पडायचं होतं. मग अक्षुने त्याला अलगद उचलून घेतलं आणि नमस्कार करायला सांगितलं. तोही शांतपणे हात जोडून नमस्कार करत होता. तो मोमेंट खूप स्पेशल होता. चप्पल घालून निघालो महादेवाच्या मंदिरात. महाशिवरात्रीचा दिवस म्हणजे फक्त सण नाही, तर हा दिवस आहे श्रद्धेचा, संयमाचा आणि विश्वासाचा. शिवरात्रीला उपवास का करतात माहितीये? उपवास म्हणजे फक्त न खाणं नाही, तर आपल्या मनाला आणि विचारांना शुद्ध करणं. आपल्या इच्छा, राग, तक्रारी थोडा वेळ बाजूला ठेवून देवाशी एक कनेक्शन फील करणं. म्हणूनच आम्ही आज उपवास करून मनापासून महादेवाचं दर्शन घ्यायला गेलो. मंदिराच्या बाहेर बेलपत्र आणि दूध घेतलं. महादेवाच्या पिंडीवर पूजा केली. देवा, तुझा आशीर्वाद नेहमी आमच्या पाठीशी राहू दे. दर्शन घेऊन घरी निघालो. इशू कोकोला पाहून खूप हॅपी झाली. मंदिरातून आणलेलं एक गुलाबाचं फूल हातात घेतलं आणि विचार केला, आज शिवरात्रीच्या या पवित्र दिवशी माझ्या जीवनसाथीला एक गुलाबाचं फूल द्यायचं. आणि मजाकमध्ये म्हणाले, या गुलाबाच्या बदल्यात मला एक गोल्ड रिंग मिळाली पाहिजे. त्यांनी हसत होकार दिला आणि अशाच गप्पा आणि हसण्यात आमचा मिनी ब्लॉग कधी संपला कळेलच नाही.